महाराष्ट्रातल्या RTE म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार होणाऱ्या 25% प्रवेश प्रक्रियेत यंदा एक खूप मोठा बदल झालाय. आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फक्त आणि फक्त त्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरातल्या शाळा निवडता येणार आहेत. पण हा जो नियम आहे तो वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक नवीन अडथळा तर ठरणार नाही ना? आज आपण याच नियमाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. सरकारची बाजू काय आहे, शिक्षण तज्ज्ञ यावर काय म्हणतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा थेट परिणाम कोणावर आणि कसा होणार आहे हे आपण सगळ्या बाजूनी समजून घेऊया. चला तर सगळ्यात आधी हे पाहू की हा नवीन नियम नेमका आहे तरी काय आणि यात नक्की काय बदललंय. आपल्याला माहितीच आहे की शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे खाजगी शाळांमधल्या 25% जागा या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या मुलामुलींसाठी राखीव ठेवल्या जातात. यामागचा मूळ उद्देश अगदी स्पष्ट आहे की त्यांनाही दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR नुसार जो बदल झालाय तो खूप मोठा आहे. आधी मुलांना घरापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडता येत होत्या, पण आता तो पर्याय पूर्णपणे काढून अंतर फक्त 1 किलोमीटरवर आणलं आहे. म्हणजे जेव्हा पालक ऑनलाईन अर्ज करायला जातील तेव्हा पोर्टलवर त्यांना फक्त आणि फक्त 1 किलोमीटरच्या परिसरातल्या शाळा दिसतील. आणि एवढंच नाही, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज भरतानाच सगळी कागदपत्रं ऑनलाईन अपलोड करणं आता बंधनकारक केलंय. आता या नियमामुळे नेमके काय धोके निर्माण होऊ शकतात किंवा याचे तोटे काय आहेत यावर जरा बारकाईने नजर टाकूया. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा मुद्दा आहे शाळांचे पर्याय कमी होण्याचा. खरं तर आपल्याकडे सगळ्या भागांमध्ये खाजगी शाळांची संख्या सारखी नाहीये. श्रीमंत शहरी भागांमध्ये तुम्हाला खूप खाजगी शाळा दिसतील, पण या उलट गरीब वस्त्यांमध्ये किंवा ग्रामीण भागात त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. आणि याचा थेट परिणाम काय होतो माहितीये? जर एखाद्या मुलाच्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिसरात एकही खाजगी शाळा नसेल तर ते मूल RTE अंतर्गत अर्जच करू शकणार नाही. म्हणजे ते थेट प्रक्रियेतून बाहेर. साहजिकच यामुळे उपलब्ध असलेल्या कमी जागांवर स्पर्धा प्रचंड वाढणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की RTE कायद्याचा मूळ आत्माच सामाजिक समता आहे. प्रत्येक मुलाला गुणवत्तेच्या शिक्षणाची समान संधी मिळवून देणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. या नियमामुळे एक मोठी विषमता निर्माण होऊ शकते. श्रीमंत भागातल्या मुलांना जास्त पर्याय मिळतील, पण गरीब भागातल्या मुलांचे पर्याय एकदम मर्यादित होतील. दुसरी शक्यता अशी आहे की अर्जच कमी आले तर राखीव जागा रिकाम्या राहतील. आणि हो, सगळ्या कागदपत्रांची ऑनलाईन सक्ती. ज्या ग्रामीण किंवा गरीब कुटुंबांकडे डिजिटल सुविधा नाहीत त्यांच्यासाठी हा एक मोठा अडथळा ठरू शकतो. अर्थात प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. या बदलामागे सरकारचाही काहीतरी दृष्टिकोन असेलच. तो समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. बरं, सरकारचं म्हणणं असं आहे की शाळा जवळ असेल तर लहान मुलं सुरक्षित राहतील, पालकांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल. शिवाय RTE कायद्यात जी शेजारी शाळा किंवा नेबरहूड स्कूल ही संकल्पना आहे तिच्याशी हा नियम सुसंगत आहे. आणि एक मुद्दा असाही असू शकतो की पालक फक्त काही मोजक्या प्रसिद्ध शाळांमध्येच अर्ज करतात. तो ओढा कमी व्हावा आणि प्रशासनात पारदर्शकता यावी. सरकारचा अधिकृत दावा हाच आहे की हा निर्णय मुलांच्या आणि पालकांच्या सोयीसाठीच घेतला आहे. पण यावर टीकाकार हेच म्हणत आहेत की सरकारने कदाचित शहरी भागाचा विचार केला असेल, पण ग्रामीण आणि दुर्गम भागातील वास्तव या निर्णयातून निसटलेलं दिसतंय. चला, आता आपण पाहूया की ह्या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आणि प्रत्यक्ष पालक काय म्हणत आहेत. इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्रांनुसार अनेक शिक्षण कार्यकर्त्यांनी या नियमाला तीव्र विरोध केलाय. त्यांचं म्हणणं आहे की ही 1 किलोमीटरची अट शहरी गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी अजिबात व्यवहार्य नाही. शिक्षण तज्ज्ञांना तर अशी भीती वाटते की यामुळे RTEचा मूळ उद्देशच हरवून जाईल आणि अनेक गरीब मुलांचं एका चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याचं स्वप्नच राहील. याचा विद्यार्थ्यांवर होणारा सगळ्यात सरळ आणि थेट परिणाम म्हणजे त्यांच्यासाठी चांगल्या शिक्षणाच्या संधीच कमी होतील. जे शिक्षण त्यांचं भविष्य घडवू शकतं तेच त्यांच्यापासून कदाचित लांब जाईल. आणि जर आपण याचा दूरगामी विचार केला तर याचा परिणाम सामाजिक गतिशीलतेवर म्हणजे सोशल मोबिलिटीवर होऊ शकतो. शिक्षणातून आपली परिस्थिती सुधारण्याची संधी जर हिरावून घेतली गेली तर त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या भविष्यातील करिअरवरही नक्कीच होईल. आणि मग एक खूप मूलभूत प्रश्न उरतो. जर मुलांना अर्ज करण्यासाठी जवळपास शाळाच नसेल तर मग शिक्षणाचा हक्क फक्त कागदावरच उरणार का?
शेवटी हा निर्णय योग्य की अयोग्य हे तर येणारा काळच ठरवेल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. शिक्षण हक्क कायद्याचा मूळ गाभा समता आहे. हा नवीन नियम त्या उद्देशाच्या जवळ जातो की त्याला धक्का लावतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या घराच्या 1 किलोमीटर परिसरात एखादी खाजगी शाळा आहे का? आणि आपल्या मते हा नियम गरीब विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे की अन्यायकारक? आपलं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. अशाच शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या धोरणांच्या सखोल विश्लेषणासाठी सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.